आपण रोज कितीतरी गोष्टी विकत घेतो, पण कधी विचार केला आहे का की त्यांची किंमत नक्की ठरते कशी? आज आपण दास कॅपिटल या जगातल्या एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या पुस्तकाचं गूढ उलगडणार आहोत. एका आधुनिक मार्गदर्शिकेच्या मदतीने यातले मोठे मोठे विचार आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात एका अगदी सोप्या वाटणाऱ्या पण खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं करूया. आता हा प्रश्न बघा. एकीकडे आहे 1 टन लोखंड आणि दुसरीकडे बुटांची एक जोडी. आता या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर? मग असं कसं होऊ शकतं की त्यांची किंमत सारखी आहे? त्यांच्यात असं काय समान आहे ज्यामुळे त्यांची तुलना करता येते? हेच ते मूल्याचं रहस्य आहे, ज्याच्या मुळाशी दास कॅपिटल आपल्याला घेऊन जातं. तर मग या मूल्याच्या रहस्याच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला अगदी सुरुवातीपासून, अगदी छोट्या घटकापासून सुरुवात करावी लागेल. आपल्या या तपासाचा पहिला टप्पा आहे एक साधी पण तितकीच रहस्यमयी वस्तू, म्हणजेच कमॉडिटी. प्रत्येक वस्तूमध्ये दोन प्रकारची मूल्य दडलेली असतात. एक म्हणजे उपयोग मूल्य, म्हणजे तिची उपयुक्तता. सोपं आहे, जसं की कोट थंडीपासून वाचवतो. आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य, म्हणजे बाजारात तिची किंमत. उदाहरणार्थ, एका कोटाच्या बदल्यात 20 पाव मिळू शकतात. खरी गंमत ही आहे की वस्तूचं खरं रहस्य तिच्या उपयुक्ततेत नाही, तर या विनिमय मूल्यात, म्हणजे तिच्या किमतीत दडलेला आहे. मग प्रश्न पुन्हा तिथेच येतो. कोट आणि पाव किंवा लोखंड आणि बूट यांसारख्या पूर्णपणे वेगळ्या वस्तूंची अदलाबदल आपण नक्की कोणत्या आधारावर करतो? त्यांच्यात असं काय आहे जे कॉमन आहे, एकसारखं आहे? याच एका प्रश्नावर संपूर्ण विश्लेषण अवलंबून आहे. आणि आता आपण त्या प्रश्नाच्या उत्तराच्या अगदी जवळ आलो आहोत. आपण उलगडणार आहोत मूल्याचा खरा स्रोत. तो असा कोणता छुपा घटक आहे जो सगळ्या वस्तूंना एकत्र बांधून ठेवतो? चला बघूया. तर तो समान धागा आहे, मानवी श्रम. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही वस्तूची किंमत ती बनवण्यासाठी लागणाऱ्या सरासरी मेहनतीवर, म्हणजे वेळेवर अवलंबून असते. आता आपल्या पहिल्या प्रश्नाकडे परत जाऊया. 1 टन लोखंड आणि एका जोडी बुटांची किंमत सारखी असू शकते याचं कारण कदाचित ते बनवण्यासाठी लागणारा सामाजिकदृष्ट्या आवश्यक श्रम वेळ सारखाच असू शकतो. ओके, तर आपल्याला मूल्याचा स्रोत तर कळाला, पण या मूल्याचं रूपांतर नफ्यात कसं होतं? भांडवलशाहीत हा नफा येतो कुठून? हे समजून घेण्यासाठी आपल्याला भांडवलदाराचं एक खास सूत्र पाहावं लागेल. हे बघा, इथे 2 वेगळे व्यवहार दिसतायत. पहिला आहे साधं अभिसरण. म्हणजे काय? तर वस्तू विकली, पैसे मिळाले आणि त्या पैशातून दुसरी गरजेची वस्तू घेतली. इथे उद्देश काय आहे? तर वस्तू वापरणं. पण दुसऱ्या बाजूला आहे भांडवली अभिसरण. इथे सुरुवातच पैशाने होते, त्यातून वस्तू विकत घेतली जाते आणि ती विकली जाते. पण कशासाठी? तर जास्त पैसे मिळवण्यासाठी. इथे उद्देश वस्तू नाही, तर पैसा वाढवणं आहे. आणि इथेच तर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. जर प्रत्येक गोष्ट तिच्या खऱ्या किमतीला विकली जात असेल, तर मग हा जो जास्तीचा पैसा आहे, हा नफा, हा येतो तरी कुठून? याचं उत्तर आपल्याला बाजारात फिरून मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला थेट कारखान्यात जावं लागेल. आणि आता आपण पोहोचलो आहोत आपल्या तपासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. आता आपण त्या नफ्याचं कोडं उलगडणार आहोत. तो रहस्यमय घटक म्हणजे वर्कड मूल्य नक्की आहे तरी काय हे पाहणार आहोत. तर नफ्याचं सगळं रहस्य एका खास वस्तूमध्ये दडलेलं आहे, आणि ती वस्तू म्हणजे श्रमशक्ती, म्हणजे काम करण्याची क्षमता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कामगार आपलं काम विकत नाही, तो विकतो ती त्याची काम करण्याची क्षमता. आणि हीच ती एक जादूची वस्तू आहे जी स्वतःच्या किमतीपेक्षा जास्त मूल्य तयार करू शकते. हा बारचार्ट बघा, तो कामाच्या दिवसाची अगदी सोप्या शब्दात विभागणी करतो. समजा एक कामगार 8 तास काम करतोय, तर त्यातील सुरुवातीचे काही तास, समजा 4 तास, तो एवढं काम करतो की त्याच्या पगाराची किंमत वसूल होते. याला म्हणतात आवश्यक श्रम. पण तो इथे थांबत नाही. उरलेल्या 4 तासात तो जे काम करतो ना, त्याचा त्याला थेट मोबदला मिळत नाही. हेच आहेत वर्कड श्रम, आणि हेच ते अतिरिक्त मूल्य आहे जे थेट भांडवलदाराच्या खिशात जातं. यालाच म्हणतात वर्कड मूल्य किंवा सरप्लस व्हॅल्यू. सोप्या भाषेत कामगाराच्या बिनामोबदल्या श्रमातून तयार झालेलं मूल्य, जे भांडवलदार स्वतःकडे ठेवतो. आठवते ते जास्त पैसे, ते इथेच तयार होतात. हाच तो नफ्याचा मूळ स्रोत आहे. ठीक आहे, तर नफा कुठून येतो हे आता आपल्याला कळलंय. पण ही प्रक्रिया इथेच थांबते का? नाही. या संपूर्ण व्यवस्थेला सतत धावत ठेवणारी शक्ती तरी कोणती आहे? चला आपल्या शेवटच्या टप्प्यात हेच जाणून घेऊया. या व्यवस्थेचं ध्येय फक्त एकदा नफा कमावणं नाहीये, तर तो नफा पुन्हा व्यवसायात गुंतवून
त्यातून आणखी जास्त नफा मिळवणं आणि हे चक्र सतत चालू ठेवणं यालाच म्हणतात भांडवल संचय. हे एक न संपणारं चक्र आहे ज्याला सतत वाढ हवी असते. या पुस्तकातील एक वाक्य या व्यवस्थेचं सारच सांगून जातं. संचय करा, संचय करा. हाच मोशे आणि संदेष्टांचा संदेश आहे. म्हणजे सतत साठवत रहा, वाढवत रहा. हीच या प्रणालीची मुख्य प्रेरणा आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, 19व्या शतकात मांडलेलं मूल्य आणि नफ्याचं हे विश्लेषण आजच्या आपल्या 21व्या शतकात जिथे डिजिटल इकॉनॉमी आहे, गिग वर्कर्स आहेत, AI आहे, या आधुनिक अर्थव्यवस्थेला समजून घेण्यासाठी कितपत लागू होतं यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.